नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळी पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बरेच दिवस झाले, आपण आता 5-6 दिवस झाले जवळपास व्हिडिओ टाकलेला नाही आणि आज तुमच्यासाठी एक नंबर व्हिडिओ मी शेअर करणार आहे, जेणेकरून आपले शेळी पालक मित्र जे आहेत त्यांच्या ही अडचण प्रत्येक शेळी पालक मित्रांना शेळी वेल्याच्या नंतर 100% बऱ्याच मित्रांना ही अडचण येत असते। त्याच्यावरती आपला हा घरगुती उपाय आजचा चांगल्यापैकी आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला घरच्या घरी कसा करता येईल याच्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सुरुवातीला तुमच्या यूट्यूबवरती येईल आणि तुम्हाला बघायला भेटेल। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आजच्या विषयाला मित्रांनो आपण सुरुवात करूया। प्रथम म्हणजे जी अडचण येणारी आहे ती शेळी वेल्याच्या नंतर बऱ्याच शेळी पालकांना शेळींना होणारी अडचण म्हणजे ज्यावेळेस शेळी वेते त्यावेळेस जे घाण पाणी असतं शेळीचं, हे 4 ते 5 दिवस, कधी आठवडाभर, कधी 15 दिवस हे तिच्या म्हणजे घाणपाणी पडत असतं आणि त्या घाणपाणी पडल्याच्या नंतर शेपटीच्या वरती जे काही समजा घाणपाणी बसतंय त्याच्यावरती जर एखादी माशी बसली आणि त्याला जर माशी बसून ज्यावेळेस जखम तयार होते आणि त्याच्यामध्ये त्याला आपण आसाडी म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती, आसाडी पडल्याच्या नंतर जी माशी घाणीवर बसते ती माशी जर त्या जागेवर बसली आणि आसाडी पडली त्याच्यापासून आळ्या तयार होतात आणि आळ्या तयार झाल्याच्या नंतर त्या आळ्या त्या जागेवरती जखम तयार करतात आणि जखम तयार झाल्याच्या नंतर मोठी जखम होते आणि ती शेळीला परेशान करतात। त्याच्यासाठी आपला आजचा हा नवीन उपाय आपण आणलेला आहे मित्रांनो। घरगुती उपाय आहे, कमी खर्चामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता। मेडिकलमध्ये जायची गरज नाही, तुम्ही थोड्या पैशामध्ये याचा चांगल्यापैकी उपयोग करून याच्यामध्ये जे आसाड्या आळ्या असतात ह्या फक्त 5 मिनिटांमध्ये नष्ट होऊ शकतात, मरू शकतात। तुमच्या डोळ्यासमोर जसं जसं तुम्ही ते लिक्विड टाकणार त्याचप्रमाणे अवघ्या 1 मिनिटामध्ये, 1 मिनिट पण लागणार नाही, ताबडतोब आळ्या मरणार आणि जखम फक्त 1 दिवसामध्ये तुमची जखम भरून निघणार मित्रांनो। असा आपला आजचा हा नवीन उपाय आहे, फक्त तुम्ही लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात आलं पाहिजे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, एक एक वस्तू तुमच्या लक्षात आली पाहिजे, त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम आपल्याला काय काय वस्तू लागत आहेत त्याच्यावरती आपण एक नजर मारूया। तुम्हाला सांगतो मी काय काय वस्तू लागतात। या फक्त किराणा दुकानामध्ये भेटत आहेत, स्वस्तामध्ये आहे, एक 10-20 रुपयाचं काम आहे मित्रांनो, जास्त नाही। तर हे बघा, सर्वप्रथम म्हणजे लागणारी ही डाबर गोळी, हे वा, ही डाबर गोळी एक लागणार। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, कापूर, कापराच्या 2 वड्या आणि एक डांबर गोळी, असे 2 वड्या किंवा 3 वड्या पण घेऊ शकता, एक डांबर गोळी घेऊ शकता आणि त्याचं मिक्स करायचं, त्याला कूट करायचा, बारीक कूट करायचा। आणि सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, जे आपण गाडीमध्ये मोटरसायकलला पेट्रोल वापरतो, आता तुम्ही माणसं काही सांगायला लागला पण तुम्ही अगोदर प्रयोग करा, नाही जर सक्सेस झाला तर मला कमेंट करा, 100% सक्सेस होणार। याला काय लागणार, हे बघा, गाडीमधलं छोटंसं 2 थेंब, फक्त जास्त नाही टाकायचं, फक्त 2 थेंब त्या जखमेमध्ये तुम्ही पेट्रोल टाकून बघा, 1 मिनिटामध्ये तुमची एकही आळी त्याच्यामध्ये राहणार नाही, पूर्ण मरून जाणार 1 मिनिटामध्ये। 1 मिनिट पण लागत नाही, 1 मिनिट सांगितलं मी तुम्हाला। जसं तुम्ही पेट्रोल टाकसान त्याचप्रमाणे ती आळी तर पडून मारणार आणि डायरेक्ट बाहेर पडणार। बाहेर फक्त तुम्हाला त्याच्यामधल्या आळ्या बाहेर काढायच्या आणि आळ्या बाहेर काढायच्या नंतर जो आपण कूट करणार आहोत, समजा आता हे बघा, याच्यामध्ये मी भुकं केलेलं आहे, कारण की आपल्या हे बघा ही शेळी आहे का, या शेळीला आपल्या परवा दिवशी झालेलं होतं, फक्त 1 टूक दिली तिला, फक्त 1 टूक सकाळी दिलं, संध्याकाळच्याला कोड फटशेपूट झाली तिची, नाहीतर शेपटी एवढी मोठी जखम झाली होती मित्रांनो, ती आता मला एकल्याला दाखवू देणार नाही, तर तुम्हाला दाखवली असती। फक्त एका टायमाला मी त्याला तो भुकटा टाकला, म्हणजे अगोदर पेट्रोल टाकलं, पेट्रोल टाकल्याच्या नंतर त्या आळ्या मेल्या, आळ्या काढल्या बाजूला काढल्याच्या नंतर कापसाची रोवानं ते जागा चांगल्यापैकी पुसून काढली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण
जो डांबर गोळीचा आणि कापूर आहे त्या कापराचा जो मिक्स भुकटा केला होता त्या भुकटा आपण त्याच्यावरती टाकून दिला आणि त्याला कापसानं चांगलं दाबून घेतलं. दाबून घेतल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यावर माशी बसत नाही, कुठलंही त्या डांबर गोळीच्या वासना माशी बसणार नाही, काहीच नाही. आणि नंतर मित्रांनो तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला बघा, जर जखम कमी असेल तुमच्या अगोदर जर जास्त जखम असेल, माझी शेळीला ह्या शेळीला कमी जखम असल्यामुळं हिला एका टोकमध्ये आपला एकाच म्हणजे एक वेळेसच आपण तेवढा प्रयोग केला, त्याच्यामध्ये नष्ट झालं सर्व, म्हणजे एकदम खपल्या आल्या, दुसऱ्या दिवशी काहीच राहिलं नाही. जर तुमच्या शेळीला जखम जास्त असेल तर तुम्ही 2 वेळेस 3 वेळेस करू शकता, याचा खर्च जास्त नाही. 20 रुपयामध्ये ह्या 9 ते 10 गोळ्या येतात मित्रांनो. आणि एक गोळी एका टायमाला एक गोळी आणि 2 ते 3 तुम्ही कापुराच्या वड्या त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. चांगल्यापैकी भुकटा करून त्याच्यामध्ये तुम्ही त्या जखमीवर टाकू शकता आणि चांगल्यापैकी याचा उपयोग तुम्ही 100% करून बघा. याचा 100% तुम्हाला इलाज होणार. नाहीतर तुम्ही मेडिकलमध्ये गेले तर तुम्हाला 200 ते 300 रुपयाच्यामध्ये लागतात. त्याला तुम्हाला एक ती जंतनाशक म्हणजे मरासाठी आषाढा मरासाठी दुसरी एक बॉटल आणावं लागते, अशा 2-3 बॉटल तुम्हाला आणावं लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा चांगल्यापैकी इलाज होतो. पण मित्रांनो कमी खर्चामध्ये पेट्रोल तर आपल्याला काही नाही, 2-3 थेंब पेट्रोल लागतंय, तर ते आपण मोटरसायकलमधून काढून आणू शकतो स्वतःच्या. आणि जास्त करून टाकायचं नाही, थोडं टाकायचं. थोड्या याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि मित्रांनो हे कापुराची वडी जर म्हणलं तर 5 ते 10 रुपयामध्ये तुम्हाला ही डब्बी येते. एक डब्बी जर आणली तर तुम्हाला किती दिवस जाऊ शकते, कारण की फक्त याच्यामधले आपल्या 2 ते 3 वड्याचा उपयोग करायचा एका डांबर गोळीसोबत. तर मित्रांनो 20 ते 30 रुपयाचं सर्व काम आहे तुमचं. 20-30 रुपयामध्ये तुमची शेळी एकदम क्लिअर होऊन जाते. कुठलीही जखम असू द्या, ही अशी आषाढी पडली की त्याला तुम्ही किती जखम भारी असू द्या 100% 1 ते 2 टोकमध्ये तुमची शेळी क्लिअर होऊन जाते. हा एकदम मी स्वतः प्रयोग केलेला, या शेळीवरती प्रयोग केलेला आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, ही शेपूट दाखवत नाही पण हिचं जखम एकदम क्लिअर झालेली आहे. मी स्वतः प्रयोग केला म्हणून मी तुम्हाला शेअर करायला लागलो. तर तुम्ही हा प्रयोग तुमच्या शेळीला जर जखम झाली तर 100% करून बघा. आणि आपल्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करा की तुम्हाला इलाज तुमचा झाला आहे का नाही. 100% कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शेळीला जर जखम झाली असली तर 100% हा प्रयोग करून बघा. 100% तुम्हाला याच्यामधून फायदा होणार म्हणजे होणार, कारण की हा स्वतः केलेला अनुभव आहे, स्वतःला आलेला अनुभव आहे. मी दुसऱ्याचं बघून किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ बघून मी तुम्हाला शेअर करत नाही. मी स्वतः या शेळीवरती प्रयोग केलेला आहे. 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये एका दिवसामध्ये एका टोकमध्ये ही शेळी क्लिअर झालेली, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे मित्रांनो. तर परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की 100% तुम्ही असा इलाज करून बघा, जास्त खर्चामध्ये जाऊ नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.